एवढासा ट्रॅफिक लागलाय, काय माहिती काय झालंय पुढे। या बॅगेपासून जरा सावध राहायला लागेल। कोई तो है अरे आ गया। अरे तर हे आहे आपला आजच्या दिवसाचं लोकेशन। ही साधी खुर्ची वेगळी पैसे, हे रिबिनचे वेगळे पैसे। तर आता आपण सगळी पॅकिंग केलेली आहे आणि बघू शकता ही एक बॅग आहे, ही एक बॅग आहे कॅमेरा बॅग, ही बॅग आहे आणि ही कपड्याची बॅग आहे। तर या बॅगा घेऊन आपल्याला स्कूटरवरती लोड करायची आहे आणि शूटला जायचं आहे। तसा काइंड ऑफ आपला सेटअप आहे। गिम्बल डिक्कीमध्ये गेला आहे आणि ही बॅग आता इकडे लोड झाली आहे। या बॅगेला इकडे लोड करतो। कसं हे वजन आहे बॅगेचं तर थोडं व्यवस्थित राहील। गाडी गरम करायची आहे, थोडासा असा गाडीचा लूक येतो। चला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। सो हे गाईज, तर आज मी चाललो आहे शूटला आणि मला खूप महिन्यांपासून इच्छा होती मोटो व्लॉग करायची आणि मोटो व्लॉगिंग स्टार्ट करायची। तर ती फायनली माझी इच्छा अशी पहिली पूर्ण झाली आहे की मला मोटो व्लॉग करायचं होतं। मला राईड्स पण करायच्या आहेत, पण मी विचार केला की आज एका मी शूटला चाललो आहे तर मग मोटो व्लॉग पण होईल आणि थोडा लांबचा पण पल्ला आहे, त्याचबरोबर व्लॉग पण होऊन जाईल। तर तुमचा प्रतिसाद मला कसा मिळतो आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा की जर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला, एक थोडा मोटो व्लॉग, थोडासा व्लॉग जर तुम्हाला आवडला तर मला कमेंट करून सांगा। मी आधी व्लॉग करायचा प्रयत्न केलेला पण तो काही जमला नाही एवढा खास। तेव्हा असं वाटलेलं की मी कॅमेऱ्याच्या मागेच ठीक आहे। सो या एवढा सगळा तामझाम मला घेऊन जायला लागतो आहे। आता वाजले 7:53 आणि आपण आता निघालो आहे पनवेलला। तिकडे आपल्याला आजच्या दिवसाचं शूट आणि उद्याचं शूट आहे। पूर्ण दिवस कसा दिवस जाणार आहे काय माहिती नाही। होप सो बघू। सकाळ सकाळी थंडी जी लागते ना, हाय 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 मजा येते। मस्त असा थंडगार वारा आणि ऊन, थोडं भारी वातावरण झालंय ना। 1-2 महिन्यापूर्वी मला विचार आला डोक्यात की मोटो व्लॉगिंग चालू करायची आणि मी व्लॉग पण बनवत होतो। एकदा तुम्ही जर या चॅनलवरती जर खाली स्क्रोल केलं तर मी एक वेडिंग व्लॉगसुद्धा बनवलेले, पण ते मोबाईलने करायचो, जास्त इक्विपमेंट तेव्हा नव्हते। पण आता असं वाटलं की नाही, थोडं सिरियसली घेतलं पाहिजे या गोष्टीवरती। आणि माझं घोडं जे लढायचं ते म्हणजे हे गोप्रोने, कारण की फोन तर लावू शकत नाही, कुठे फोन लावत बसू। त्याच्यामुळे विचार केलेला की गोप्रो आल्यावरती करू, तर तो येईल अशा परीने 2 वर्ष निघाली आणि फायनली गोप्रो घेतला। सो आता विचार केला की नाही, आता व्लॉग कंटिन्यू टाकायचे आणि राईड करायच्या। थोडंसं वेगळं वाटतं आहे बोलायला, कारण की फर्स्ट टाईम ट्राय करतो आहे, त्याच्यामुळे थोडासा नर्वस आणि थोडासा कॉन्फिडन्स एवढा काही येत नाही आहे। पण हळूहळू येईल, लोक पण असे बघतायत। एवढं सगळं सामान लादलं आहे आणि निघालो आहे कॅमेऱ्याला गोप्रो लावून। ते एवढा आता एवढासा ट्रॅफिक लागला आहे, काय माहिती काय झालं आहे पुढे। ट्रॅफिक तर लागलं आहे, अख्खा ब्रिज ट्रॅफिक आहे, ब्रिजच्या वरती ट्रॅफिक आहे, ब्रिजच्या खाली कोणाच ऑप्शन नाही आहे। या बॅगेपासून जरा सावध राहायला लागेल। ही बॅग थोडी बाहेर आली आहे। तर आपला ब्रेक झालेला आहे।
इकडे डोंगर, अजून गारवा आहे. 9-17 आहे. काय व्ह्यू आहे, तगडा व्ह्यू आहे. सो फायनली SR रिसॉर्ट अँड रेस्टॉरंट आपण पोचलेलो आहोत. हो तगड आहे. आपला माणूस कुठे गेला? तिकडे लावलीस पार्किंग आहे. ही खेच हा इकडनं खेच. काय म्हणता, किती वाजता आले? झोप काढली असती काय अशा. तर तुम्हाला जरा काहीतरी खायला देतो. तसं मी खायला घेतलंय. ऐसा लग रहा है सुबह आके झोप. तू बॅकड्रॉप आणलास का? नाही आणला, मी मेसेज लेट बघितला. कोई तो है. अरे आ गया. अरे एयरपोर्ट वर आले फुल एकदम. हो आमिर लोग कैसे दिखते हैं ऐसे. हा हे क्या मान दुखते तर हे घेणार ते घेणार. मी एक गोष्ट बोललो की राईडला अजून 2 तास लागतील रेडी व्हायला, तर काय फील होईल तुम्हाला? मी झोपेन. हात शिवा घालतोय बस. आज लवकर झोपा मग फक्त बोट नका बस. तर हे आहे आपला आजच्या दिवसाचं लोकेशन. हे 2 दिवस आहे. तगडी अशी एंट्री आहे. इथे हळदीचा सेटअप होणार आहे. हे प्री वेडिंगचे फोटो जे माझ्या मित्रांनी क्लिक केलेत. हे गाडी ओन करतात. या गाडीतून आलेत. तसं मी बघितलं. आएगा वो दिन भी जरूर आएगा. तू रख हौसला, वो मंजर भी आएगा. पैसे के पास समुंदर भी आएगा. डर के ना बेटे मंजर के मुसाफिर, वो मंजिल भी मिलेगा और मिलने का मज़ा भी आएगा. ये किधर तो सुनेला है, तो ये अभी बता रहा है मेरे को. आमचे अनिकेत असा काइंड ऑफ हळदीचा सेटअप आहे. अजून काहीच रेडी नाही आहे. वाजलेत 11:15. सकाळी निघालो आहे. झोप पूर्ण नाही झाली आणि हे बघायला आलो आहे मी सकाळ. हे आमचे मित्र अमोल जाधव हे इथे झोपून बसून लो अँगल शूट करतात. काय ते खुर्च्या तर शूट करायला काय ना तर खुर्च्या शूट करायच्या. प्रोडक्ट शूट. ही साधी खुर्ची वेगळी पैसे, हे रिबिनचे वेगळे पैसे. रिबिन लावली तर 70-80 रुपये वाढतात आणि या साध्या खुर्च्यांना रिबिन लावायचे पैसे वेगळे. लय पैसा आहे. आता प्रॉब्लेम हा असा झाला आहे की वरती आहे पिंक, ब्ल्यू, येल्लो सगळा असा पिंक झाला आहे सगळा टोन. त्यामुळे फेसवरती पण पिंक टोन येणार आहे. A few moments later. कम्फर्टेबल पोजेस देत जा. ओके सिंपल. फक्त जशी उभे फक्त हात बँगर हाताचा असं तर आमचा असा काहीसा सेटअप लागलेला आहे. इकडे सगळं सामान ठेवलं आहे. चार्जिंग वगैरे ठेवलं आहे. आणि इकडे आता वधू येईल. एंगेजमेंट आहे आता सकाळ. टायमिंग होता आता वाजलेत 1:30 वाजलेत. जा देवी सौभाग्यम देहि देवी वरम सुखम रूपम देहि जम देहि शो देहि दुशो देहि. अलग टाईट झाली आहे. एवढा ऊन आहे ना भाई मुंबईमध्ये. आपण मुंबईत नवी मुंबईमध्ये पण थोडा ऊन आहे. तर वाजले 3:30. अजून मुलगा ना आलाय. मुलगा आता येईल. ऊन बघू शकता. ऊन इथपर्यंत आलेलं आहे. आता इथपर्यंत येणं बाकी आहे. बापरे.
लोक पण परफेक्ट असं शेडला जिथे ना तिथे चेअर घेऊन बसले. त्या शेडच्या इकडे अशी बसली आहेत आणि आम्ही इकडे इथे एक पाय टाकलं तर इकडे चटका लागतो ना. आम्ही सावलीत उभं राहतो. त्याच्या आधारे नशीब हा आहे आमच्याबरोबर बाकी नका आमचा. तर असा काही जुगाड केला आम्ही. एवढा ऊन आहे बेकार. हालत झाली आहे डाऊन आमची. अमोल थोडा हात जवळ वेट थांब पोरं. 1 2 3 गो. चलो जा पळा लगेच सर्दीसाठी रेडी हो. किती वाजेपर्यंत यार? 2 hours later. सो फायनली एंगेजमेंट झाली आहे आणि आता आहे संगीत आणि हल्दी. पहिलं तर हल्दी आहे मग संगीत आहे. आमचं सगळं सामान आम्ही तिकडनं इकडे शिफ्ट केलं आहे. सर अंकित सर, तुमचे FPV माझ्या हातात आहेत. बोला असे FPV तुम्ही जे करणार आहात आज संगीतला. यस, ते तुम्ही बघालच. काय याच्यामध्ये फक्त वन साईड आपण बघतो ना तसं आहे का? बस परफेक्ट. साईड जोडा इथे अजून एक फक्त बटन्स असं हे करताना खालच्या साईडला वर ज्या साईडला बघू शकतो खाली. थोडं अजून एक बाहेर. ओके दादा हाईट कमी कर थोडा. नाही थोडंसं आता टर्न कर ना त्याला. 1 आणि होल्ड ठेवा फक्त. A few moments later. सो आता आपण चाललो आहेत जरा आता फोटोशूट करायला ब्राईड अँड ग्रूमचं. आता वाजले आहेत 8:30. ही लोक तिकडेच उभी आहेत अशीच. तुम्हाला काळोखात दिसत नसेल नीट. लाईट मारू घ्या थोडा. लाईट मारू घ्या. लाईट मारो. ही लोक इकडे अशी वाट बघतायत. लाईट मी आज इथे थांबणार आहे. आता काय आता नाही मी ते तिला विचारलं. फ्रेंड फॉलोअर्स. थँक्यू लाईट किती आता? ये मुंह पे नहीं बघू नको फक्त साईडला बघ लाईटीच्या. दादा मुंह पे नहीं जा रहा दादा. होल्ड मुंह पे नहीं जा रहा दादा. देन वॉच प्लीज. 1 वेट काउंट. 1 फक्त हे राहुल सरांच्या शूटमध्येच होऊ शकतं की आम्ही पोर्ट्रेट काढायला आलेलो आणि आम्ही आता खेळतो इकडे फुटबॉल आणि क्रिकेट. वा वाजलेत किती? रात्रीचे 9 वाजलेत. अजून यांचं संगीत बाकी आहे. झालं नाही अजून. ब्राईड पोर्ट्रेट्स बाकी आहेत. संगीत बाकी आहे, पोर्ट्रेट बाकी आहेत, 17-20 डांस बाकी आहेत. आम्ही घर कब जाएंगे, कल सुबह शादी है, करे तो क्या करे. ते पण अर्ली मॉर्निंग आणि मृण्मयलाच जास्त काम.